स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजांना या शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करतो। जगात असा एक राजा होऊन गेला ज्या राजाने आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं। त्या छत्रपती शिवाजी राजांना या शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करतो। या धर्मासाठी, या राष्ट्रासाठी, या देशासाठी प्राणाचं बलिदान दिला त्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना या शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करतो। आणि तुम्हा या सर्व भाकरवाडीतल्या ग्रामस्थांचं आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुम्हाला या शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करतो। माझी कला आपण गोड मानून घ्यावी अशी आशा व्यक्त करतो आणि माझ्या शाहिरी कलेला सुरुवात करतो। म्हणून शाहीर कसा असावा, अहो शाहीर कुणाला म्हणावं? मला दंड पोसून पिंड करावे पंड शाहिराने, मग मस्त हत्तीचे कंड करावे थंड शाहिराने। अरे शाहिराला छान मुर्दाला या बाबा मारून डफावरती था सो पुढे अपवाप म्हणून ऐकूया शाहिरी वर। जरा इकडची मंडळी जरा इकडे उभं राहा, इकडे बसा ना। त्यामुळेच त्या पुतळ्यावर धूळ बसली। तुमची गरज नाही, ते जे स्मारक आहे ते उद्या स्वच्छच झालं पाहिजे। शंकरधारा छत्रपती शिवाजीराजे काय पाकिस्तान मध्ये काय तुम्ही पुतळा नाही बसवला, तो त्याची उद्या स्वच्छता झालीच पाहिजे। बोला छत्रपती शिवाजी महाराज। असेल तर टाळी वाजवा। इथं जागरूक मंडळी पाहिजे, झोपलेल्याचं काम नाही। तुमच्या घरातल्या गप्पा सांगायला इथं आलो नाही। छत्रपती शिवाजी राजांचं गुणगान आपल्या समोर सादर करतोय, जरा ताट बसण्याचा प्रयत्न करा। सर्व कलेचा अधिपती गणराया गणपती, त्या गणरायाला वंदन म्हणून ऐकूया शाहिरी गण।
गणेशा परंपरेशा श्री गणेशा परंपरेशा शुभतनया शुभदायका श्री गणेशा परंपरेशा श्री गणेशा परंपरेशा शुभतनया शुभदायका करतो वंदना गौरी हो करतो वंदना गौरी नंदना कवकरणा गणनायका करतो वंदना गौरी नंदना कवकरणा गणनायका श्री गणेशा परंपरेशा श्री गणेशा परंपरेशा शुभतनया शुभदायका करतो वंदना गौरी हो करतो वंदना गौरी नंदना कवकरणा गणनायका करतो वंदना गौरी नंदना कवकरणा गणनायका मोरेश्वरा स्वामी खरोखर मोरेश्वरा स्वामी खरोखर सदैव तुझला वंदू हो सदैव तुझला वंदू सदैव तुझला वंदू मोरेश्वरा स्वामी खरोखर सदैव तुझला वंदू हो सदैव तुझला वंदू सदैव तुझला वंदू तूच माता पिता तू आमचा तूच सकान हो तूच सकान बंधू तूच सकान बंधू तूच माता पिता तू आमचा तूच सकान बंधू हो तूच सकान बंधू तूच सकान बंधू सेवा जाणुनी गौड मानुनी सेवा जाणुनी गौड मानुनी आशीष दामद दायका करतो वंदना करणा गणनायका करतो वंदना गौरी नंदना कवकरणा गणनायका करतो वंदना गौरी नंदना कवकरणा गणनायका श्री गणेशा परंपरेशा श्री गणेशा परंपरेशा शुभतनया शुभदायका गणनायका करतो वंदना गौरी नंदना कवकरणा गणनायका करतो वंदना गौरी नंदना कवकरणा गणनायका करतो वंदना गौरी नंदना कवकरणा गणनायका श्री गणेशा परंपरेशा शुभतनया शुभदायका करतो वंदना गौरी नंदना तव चरणा गणदायका म्हणून दे शाहिरी नमन आणि त्या महाराष्ट्राची महती शाहीर गायला लागले काय या महाराष्ट्राचं वर्णन कसं म्हणाल कसं कसं ही मराठी महाराष्ट्राची ही मराठी महाराष्ट्राची माझ्या देशाची ही मराठी महाराष्ट्राची माझ्या देशाची
शिवाची साधू संताची कर्जती सह्याद्रीचे कडे गर्जती सह्याद्रीचे कडे गर्जती सह्याद्रीचे कडे कर्जती सह्याद्रीचे कडे गर्जती सह्याद्रीचे कडे गर्जती सह्याद्रीचे कडे मराठी पाऊल म्हणते मराठी पाऊल माझ्या पुढे नी मराठी पाऊल माझ्या पुढे नी अशी माझी मराठी मंडळी. तुमचा आणि माझा जन्म या महाराष्ट्रात झाला किती भाग्याची गोष्ट आहे. अशी माझी मराठी तुमचा आणि माझा जन्म या महाराष्ट्रात झाला असा माझा महाराष्ट्र. थोर पुरुषांचा माझा महाराष्ट्र, थोर क्रांतिकारकांचा माझा महाराष्ट्र, थोर विचारवंतांचा असलेला हा माझा महाराष्ट्र. अहो कसं जगावं शिकवलं त्या छत्रपती शिवाजी राजांचा हा माझा महाराष्ट्र. पण शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं शिकवलं त्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा हा माझा महाराष्ट्र. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा हा माझा महाराष्ट्र. तरुणांचा माझा महाराष्ट्र, क्रांतिकारकांचा माझा महाराष्ट्र, विचारवंतांचा असलेला हा माझा महाराष्ट्र, गोरक्षकांचा माझा महाराष्ट्र, शेतकऱ्यांचा माझा महाराष्ट्र, वारकऱ्यांचा असलेला हा माझा महाराष्ट्र. हा माझा महाराष्ट्र कोणाचा म्हणाल? या महाराष्ट्राला चारी बाजूला चार शाया होत्या, पण या मुघलांच्या आदिलशाहीच्या सर्वांना पुरून उरणारा हा माझा महाराष्ट्र. हा माझा महाराष्ट्र वारकऱ्यांचा असलेला हा माझा महाराष्ट्र, शेतकऱ्यांचा असलेला हा माझा महाराष्ट्र, कष्टकऱ्यांचा असलेला हा माझा महाराष्ट्र. म्हणून माझा महाराष्ट्र देश कसा म्हणा रांगडा असलेला माझा महाराष्ट्र, कंठार असलेला माझा महाराष्ट्र. म्हणून तो महाराष्ट्र कसा 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 महाराष्ट्र देश भाकडा परुणी रांगडा. महाराष्ट्र देश भाकडा वरुणी रांगडा सह्याद्रीच्या कडा. महाराष्ट्र देश भाकडा वरुणी रांगडा सह्याद्रीच्या कडा. वाहतो झरा अमृताचा, वाहतो झरा अमृताचा, वाहतो झरा अमृताचा, दर्या खोऱ्यातून ममतेचा, दर्या खोऱ्यातून ममतेचा, दर्या खोऱ्यातून ममतेचा, वाहतो विचार समतेचा, वाहतो विचार समतेचा हाजीर हाजी, वाहतो विचार समतेचा हाजीर हाजी रजी रजी. असा माझा महाराष्ट्र, महापुरुषांचा माझा महाराष्ट्र, क्रांतिकारकांचा माझा महाराष्ट्र. तसा हा माझा महाराष्ट्र साधू संतांचा असलेला हा माझा महाराष्ट्र. देहूच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा असलेला हा माझा महाराष्ट्र. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा माझा महाराष्ट्र. नामदेवरायांचा असलेला माझा महाराष्ट्र. पैठणच्या संत एकनाथ महाराजांचा असलेला हा माझा महाराष्ट्र. चोखामेळ्यांचा असलेला हा माझा महाराष्ट्र. संत सावतामाळींचा असलेला हा माझा महाराष्ट्र. हा माझा
कोणाचा म्हणाल नरहरी सोनारांचा आम्हाला महाराष्ट्र हा माझा महाराष्ट्र भगवान बाबाचा असलेला हा माझा महाराष्ट्र संत सिद्धेश्वर संत गुलाब बाबांचा असलेला हा माझा महाराष्ट्र म्हणून ते नमन त्या साधू संतांना ते कसं म्हणाल आदि नमन साधू संताला आदि नमन साधू संताला ज्ञानेश्वराला आदि नमन साधू संताला ज्ञानेश्वराला आदि नमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला 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 तुकाराम गुलाबाबांच्या गुरुचरणाला हरी गुरु चरणाला हरी गुरु चरणाला हरी हरी तुकाराम गुलाबाबांच्या गुरुचरणाला हरी गुरु चरणाला हरी गुरु चरणाला हरी हरी रमण माझे देवानंदाला नमन माझे देवानंदाला नमन माझे देवानंदाला गुरुमूर्तीला काकूच्या मातेला मला जन्म दिला त्या मातेला नमन माझे देवानंदाला गुरुमूर्तीला जमुना मातेला पांडुरंगाला एकनाथाला 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 तुकाराम गुलाबाबांच्या गुरुचरणाला हरी गुरु चरणाला हरी गुरु चरणाला हरी नमन माझे देवानंदाला गुरुमूर्तीला जमुना मातेला पांडुरंगाला एकनाथाला 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 शाहिरानं साज चढविला शाहिरानं साज चढविला पूर्ण चढून शाहिरी साजाला छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्याला औरंगाबाद नव्हे अहो ज्याचा बाप छत्रपती संभाजी राजा म्हणून छत्रपती संभाजीनगर मुक्कामी वैजापुराला शाहीर गणे असा हा माझा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राला वारकऱ्यांची परंपरा आहे साधू संतांची परंपरा आहे लाखो भाविक त्या पंढरपूरची वारी करतात आषाढी एकादशीला जातात लाखो भाविक त्या पंढरपूरची वारी करतात आषाढी एकादशीला जातात तो विठुरायाचा सोहळा कसा म्हणाल कबलाचा बेस कमी 28 युग झाली तरी कटेवर हात ठेवून तो विठ्ठल त्या पुंडलिकासाठी उभा आहे माऊली म्हणून तो विठुरायाचा सोहळा कसा म्हणाल तो पुंडलिक कसा म्हणाल आणि तो विठ्ठल कसा म्हणाल विठीवरी उभा जगदीठी त्या पुंडलिकासाठी पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत असताना जवळ एक वीट होती आणि ती पायाने लोटली दारात आणि विट्या त्या विटेवरती उभा राहा आणि 28 युगांपासून त्या कटेवर हात ठेवून तो विठ्ठल उभा विटेवर उभा जगजीठी पुंडलिकासाठी चंद्रभागे तटी असे तीर्थक्षेत्र पंढरपूर असे तीर्थक्षेत्र पंढरपूर
असे तीर्थक्षेत्र पंढरपूर संतांची गर्दी झाली फार संतांची गर्दी झाली फार संतांची गर्दी झाली फार रामकृष्ण हरी कवी गजर राम हरी करे गजर गिरहारी रामकृष्ण हरी करे गजर गिरहारी रही रही विठुरायाचा ऐसा सोहळा पंढरपुरात खरोखर पंढरपुरात खरोखर पंढरपुरात विठुरायाचा ऐसा सोहळा पंढरपुरात खरोखर पंढरपुरात खरोखर पंढरपुरात तुकाराम ज्ञानोबा माऊली गजर गिरेर रामा गिरहरी गिरेर रामा गिरहरी हे गिरेर रामा गिरहरी हे धीर धीर धीररी निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई सावता माळी खरोखर सावता माडी खरोखर सावता माडी निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई सावता माळी खरोखर सावता माडी खरोखर सावता माडी भगवत धर्माची रोली पताका भगवत धर्माची रोली पताका संतांची मांदियाळी गिरेर रामा गिरहरी हे गिरेर रामा गिरहरी हे गिरेर रामा गिरहरी हे धीर धीर धीररी म्हणून ही महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे वारकऱ्यांची भूमी आहे म्हणून ही महाराष्ट्र भूमी बहुगुणी आहे हे सर्व आयोजन एक तरुण मुलगा करतोय आई बापाच्या पोटी मुलगा जन्माला यावा संस्कार असावे मुलाला आई बापाच्या पोटी मुलगा असावा गुणवान 10-5 पोरं काय कामाची रिकामी अडचण अशी आमची शंकर भाऊ सारखी मुलं जन्माला यावी कुणी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अशी संस्कारी मुलं जन्माला यावी म्हणून ही महाराष्ट्र भूमी बहुगुणी आहे ती कशी म्हणाल कशी कशी महाराष्ट्र भूमी बहुगुणी शोभदी खानी महाराष्ट्र भूमी बहुगुणी शोभदी खानी किती नरमणी संत जन्मले हिच्या उदरात संत जन्मले हिच्या उदरात संत जन्मले हिच्या उदरात शारदा पुत्र शोभती खास सभेची नित्य नवी सभेची नित्य नवी आवास जिरहाजी सभेची नित्य नवी आवास जिरहाजी रजी रजी पोवाडा कवन गावून शौर्य वर्णन करी तुम्ही कथन भरावा रंग सभेत हमखास सर्व परीशी कवी तुमचा अम्मास प्रणती मने वार तुझ्या चरणास जिरहाजी प्रणती मने वार तुझ्या चरणास जिरहाजी प्रणती मने वार तुझ्या चरणास जिरहाजी रजी रजी हा सर्व इतिहास आपल्याला सांगत पुढे या ठिकाणी इतिहास उभा करेल पण तत्पूर्वी जसा हा वाला महाराष्ट्र महापुरुषांचा आहे साधू संतांचा आहे शूरवीरांचा आहे पण जे छत्रपती शिवाजी राजे ज्या माऊलीच्या पोटी जन्माला आले त्या जिजाऊंचा हा माझा महाराष्ट्र जर जिजाऊ माता जन्माला आलीच नसती तर आम्हाला शिवराय कळले नसते जर सावित्री जन्माला आली नसती तर आम्हाला शिक्षणाची दारं उघडी नसती म्हणून मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव नसावा अहो मुलगा एका कुळाचा उद्धार करतो पण मुलगी 2 कुळांचा उद्धार करते ती म्हणजे सासर घरचा आणि माहेर घरचा म्हणून मुलगी जन्माला यावी अहिल्याबाई तारा राणी येसूबाई माझी जिजाऊ जन्माला यावी सावित्री जन्माला यावी किरण बेदी जन्माला यावी या राष्ट्राचं नेतृत्व ज्या माऊलीनं केलं ती राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील जन्माला यावी पण सैराट मध्ये
आपली आरची काही जन्माला आली नाही त्यापेक्षा आई बापाला नाही झाली ती बरी. मुली जन्माला याव्या, मुली जन्माला याव्या, अहिल्याबाई, तारा राणी, येसूबाई. म्हणून मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव नसावा. तो कसा कसा म्हणाल? मुलगा मुलगी नको भेदभाव, ऐकून घ्यावं, ध्यान जरा द्यावं, मुलाचा अव्यहास टाळा, मुलाचा अव्यहास टाळा, मुलाचा अव्यहास टाळा. मुलीला प्रेमाने सांभाळा, मुलीला प्रेमाने सांभाळा, मुलीला प्रेमाने सांभाळा. स्त्री गुणतेला बसेला आळा, स्त्री गुणतेला बसेला आळा. वगैरे त्रिगुणातेला बसेला आळा. वगैरे गेला गेला खेळायला, जमून बाळ शिवाजी चांगलाय सैनिक चाळायला, जमून बाळ शिवाजी चांगलाय सैनिक चाळायला. राजांनी खेळ खेळला, दोन्ही बाजूला दोन मातीचे ढिगारे करावे. एका ढिगाऱ्यावर हिरवा ध्वज लावावा, दुसऱ्या ढिगाऱ्यावर भगवा ध्वज लावावा. 4-6 मावळे जमा करावे, उगच उगचची लढाई करावी. हिरव्या ध्वजाखाली मुलांनी मरून पडल्याचं सोंग करावं आणि भगव्या ध्वजाखाली गर्जना करावी. हर हर दोन्ही बाजूला दोन ढिगारे, दोन्ही बाजूला दोन ढिगारे, दोन्ही बाजूला दोन ढिगारे, दोन्ही बाजूला दोन ढिगारे. त्यावर केलं न्यार न्यार, हिरवा भगवा दोन फुगार. लागलाय सैनिक चालायला, राजांनी खेळ खेळला, दर्या खोऱ्यातील मुलं जमा करावी. एका ढिगाऱ्यावर हिरवा ध्वज लावावा, दुसऱ्या ढिगाऱ्यावर भगवा ध्वज लावावा. 4-6 मावळे जमा करावे, उगच उगचची लढाई करावी. हिरव्या ध्वजाखाली मुलांनी मरून पडल्याचं सोंग करावं. हळूहळू वय वाढायला, एक एक मावळा या स्वराज्यात येऊ लागला आणि वयाच्या 16व्या वर्षी मुठभर मावळ्यांची फौज तयार करणारा जगात एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. राजे खेळ खेळू लागले. पबजी आणि व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम नव्हतं काही. राजांनी खेळ खेळा, राजांनी स्वप्न बघितलं. कुठल्या तरी गल्लीतली पोरगी पटवायची हे स्वप्न नव्हतं राजांचं. राजांचं स्वप्न होतं हे हिंदवी स्वराज्य व्हावे. स्वराज्य कसं उभं करायचं? अहो काय सांगता छत्रपती शिवाजी राजांचं चारित्र्य आणि चरित्र. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये लावून पिंडीवरती रक्तानं आपलं पोट कापून, तलवारीनं आपलं पोट कापून रक्ताचा अभिषेक केला महादेवाच्या पिंडीवरती. आणि वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं. मर्द मावळा जमा केला. एक एक कडे स्वराज्यात येऊ लागला.
एकीकडे स्वराज्यात येत असताना ही बातमी विजापूरच्या दरबारी कळावी. कुठल्या तरी हेराना जाऊन सांगावा आदिलशहाला, हुजूर शिवाजीनं तो गड घेतला. आदिलशहाला म्हणावं, लहान मुलाच्या खेळाकडे मोठ्या माणसानं काय बघावं, दुर्लक्ष करावं. पुन्हा दुसरी बातमी कानावर यावी, हुजूर शिवाजीनं तो गड घेतला. पुन्हा आदिलशहाला म्हणावं, अरे त्याचा दरबार शहाजी माझ्याच पत्री काम करतोय. पुन्हा दुर्लक्ष. अशा एका मागून एक बातम्या आदिलशहाच्या कानावर येऊ लागल्या. शिवाजीनं हा गड घेतला, तो गड घेतला. आणि आदिलशहाला कळलं की उद्या हा शिवाजी, उद्या हा शिवाजी विजापूर सुद्धा घ्यायला मागं पुढे बघणार नाही. याचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. आदिलशहानं तडाख विजापूरचा दरबार भरवला. दरबारात तबक ठेवलं, तबकात पैजेचा विडा मांडला आणि गर्जना केली दरबारामध्ये. कोण पकडतंय शिवाजीला? याचा जिवंत किंवा मेलेला मुर्दा या दरबारात कोण हजर करतोय? एकाही इस्माची मान उंच नव्हती. साऱ्यांना वाटत होत शिवाजीला पकडायला जायचं म्हणजे वरचं तिकीटच काढायचं, माघारी यायची गरज नाही. आदिलशहानं दरबारात बसलेल्या मंडळींचा अपमान 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 केला. हे अपमानाचे शब्द एका वीराच्या हृदयाला झोंबले. कोपऱ्यातून कर 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 तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली. आदिलशहानं गर्जना केली होती, है कोई बंदा? कोपऱ्यातून तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली. मैं आऊंगा शिवा को, या जिंदा या मुर्दा. कौतुक झालं दरबारामध्ये. 12,000ची फौज या अफजल खानाला आदिलशहानं दिली. माझ्या छत्रपती शिवाजी राजांना पकडण्यासाठी खान निघाला. खान काजीकडे गेला. काजीनं सांगितलं, खान साहब आप मत जाओ दगा. त्या खानाला काजीचं सुद्धा ऐकलं. खान घरी गेला. तोपर्यंत खानाच्या बायकाला ही माहिती मिळालीच होती.
त्यातलं एका बायकोनं सांगितलं आणि ती पण आवडती होती. आवडती म्हटल्यावर ना आवडती असलीच पाहिजे. मग या खानाला लग्नाच्या बायका किती होत्या? या खानाला लग्नाच्या बायका होत्या फक्त 64. या लग्नाच्या सांगितल्या दादा. जनान खाना तर निराळाच होता. त्याला आता म्हणायचं सतरंग फटरंग. त्यातली एक सासरी होती, पतिव्रता होती. ती म्हणते खान साहब आप मत जाओ दगा होगा. त्या खानाचा क्रोध खवळला, कारण त्यानं शपथ घेतली होती विजापूरच्या दरबारामध्ये आदिलशहाजवळ या जिंदा या मुर्दा. त्या खानाचा त्या बायकोवर क्रोध खवळला आणि त्या खानाला एकच मुस्काडीत मारली आणि ती बायको खाली जागेवर कोसळली. उरलेल्या 63 बायकांचं काय केलं? बाईचं मुंडकं धरायचं आणि विहिरीत बुडवायचं आणि वरती काढायचं. आज इतिहास त्याला साक्ष आहे. कधी तुळजापूरला जर गेला तर त्याच्या पुढे विजापूर आहे. 64 बायकांची थडगी आजही मोजा जाऊ. इतिहास त्याला साक्ष आहे. खान निघाला. खान विजापुरावरून तुळजापूरमध्ये आला. नंगा नाच या खानानं तुळजापूरमध्ये सुरू केला. आमच्या हिंदूंच्या देवळावर हातोडा या खानानं घातला होता. हिंदूंची देवळं उद्ध्वस्त करायला लागले खानाचं सैन्य. काही कापली जाऊ लागली. शंकरदादा कत्तलखाने उघडल्या गेले त्या तुळजापूरमध्ये. तुळजापूरच्या मंदिरामध्ये अफजल खानाचं सैन्य आल्यानंतर गोंधळी गात होता पारंपरिकपणा संस्कृती. संबळ वाजव रे. हळू वाजव हळू. ज्याला हात असेल तर दोन्ही हात उंच करा. माझ्यासाठी नाही, छत्रपती शिवाजी राजांसाठी. ती छत्रपती शिवाजी राजांवरती धूळ बसली आहे. तुमच्या तोंडावर जर माती फेकली तर या राजाचं वैभव किती आहे? तुम्ही तिथं बसवलं त्याचा आनंद आहे. पण या महाराष्ट्राला, या महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींना, मावळ्यांना, माझ्या राजांवरती प्रेम करणारा हा संबंध महाराष्ट्र. आमच्या राहुल दादांचं वारकरी विचारधारा नावाचं एक चॅनल आणि ते YouTube चॅनल आहे. त्याच्या माध्यमातून तुम्हाला आणि सर्व महाराष्ट्रातील मावळ्यांना सांगू इच्छितो, स्मारक नक्की उभारा, पण त्याची नित्य नेमानं देवारातल्या देवासारखी माझ्या राजाची पूजा झाली पाहिजे. काय वाटतं दादा? ताई बरोबर आहे की नाही? हा तुमचा करा. हात तुमचंच नाही दादा, हे सगळीकडे सुरू आहे. नित्य नेमाने दिवा लागलाच पाहिजे, हार घातलाच पाहिजे, राजांना स्वच्छ केलंच पाहिजे. वाटून घ्या सर्वांनी, कारण की माझ्या राजामुळे आज मंदिरातला देवाचा कळस आणि बाईच्या कपाळावर कुंकू फक्त छत्रपती शिवाजी राजांमुळे. हातून जरा हात जरा हलवा. आज आपल्या शंकरदादांचा वाढदिवस आहे. हा क्या बात आहे. वाह वाद्य कमी वाजव. हा सर्व मिलिटरी सारखा कार्यक्रम चालू आहे, शिस्तबद्ध कार्यक्रम चालू आहे. हातून मी जेव्हा टाळी वाजवायला लागेल तेव्हाच वाजवायची. जरा बांगड्या जरा जपून बरं ताई. हातून जरा हात टाळी वाजवायची आहे. नाही नाही, मी जेव्हा सांगेल तेव्हा रप 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 रप
एकच टाळी, डबल टाळी नाही. रप 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 डबल नाही. जे पाकिस्तान मध्ये जन्माला आले असतील त्यांनी डबल वाजवलीच चालेल. रप 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 तुम्हाला सर्वांना या शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करतो बरं का ताई. जर पटत असेल तर टाळी वाजवा. हे शंकर दादांच्या प्रेमापोटी आम्ही सर्व आलेलो आहेत. ही सर्व कलाकार मंडळी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि खान पंढरपूरकडे निघाला. पंढरपूरच्या मंदिरामध्ये सुद्धा असाच नंगा नाच सुरू केला. पंढरपूर सोडलं, खान सिंगापूरला आला. महादेवाचं मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि वाई मार्गे खान प्रतापगडाच्या पायथ्याशी राजांची आणि खानाची भेटीची जागा ठरली होती. आणि माझ्या राजाचं गुणगान कसं गायला जाऊ लागलं. आणि त्या अफजल्याचा कोठाळा छत्रपती शिवाजी राजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी कसं काढलं, तो प्रसंग आपल्या समोर सादर करतोय. पण माझा राजा कसा होता. धन्य धन्य शिवाजी राजा. धन्य धन्य शिवाजी राजा, राज्याचा गाजा मुजला हा माझा. नवा नवा इतिहास लढून शत्रूला सदा रडवी. मुलुक मिळवून मुलुक कवीराचं सासून कवीराचं सासून मोठ्या तीन सूर शिवाजी राजानं राज्याभिषेक समारंभ खास केला. याचा रायगड किल्ल्यास ऐका शिवशाहीचा इतिहास. ऐका शिवशाहीचा आणि आज जिजाई माऊलीला शिवबाला जन्म दिला, शिवबाला घडवलं, शिवबाला वाढवलं. ज्ञानाचं ज्ञानामृत या माऊलीला या राजाला पाजलं. आणि वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधला आणि मर्द मावळा जमा केला. याच्याही पुढे जाऊन सांगतो छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं. अहो छ म्हणजे छाती धातीचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे प्रयत्न फिरणारे, ही म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, अहो शी म्हणजे शिष्यप्रिय, वा म्हणजे या वाणीस तेज, जी म्हणजे जिजाऊ पुत्र, म म्हणजे या महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे या राज्याचे हितचिंतक, स म्हणजे या जनतेचा राजा असा मला छत्रपती शिवाजी राजा. एक एक मावळा या स्वराज्यात येऊ लागला. अहो निष्ठावंत मावळा होता, निष्ठा निष्ठी करणारा मावळा नव्हता बर का. आणि
काही निष्ठा निष्ठी ही पहिल्यापासून सुरू आहे. आता काही न बोलतात. एक मावळा या स्वराज्यात येऊ लागला. निष्ठावंत मावळे होते, निष्ठा निष्ठी करणारे मावळे नव्हते, म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं. या स्वराज्यात कोण कोण लढत होत? या स्वराज्यात लढत होते 18 पगड जातीचे आणि 12 पगडेदार समाज. पण आता या स्वराज्यात कोण कोण लढतय? हा माळी, हा माळ्याचा, तो मराठ्याचा, तो तेल्याचा, तो धनगराचा. अहो पहिली लढाई होती मुघलांच्या विरोधात, आदिलशाहीच्या विरोधात. आता जर आपण आपापसात लढलो तर हा हिंदू धर्म संपल्याशिवाय राहणार नाही. हिंदू कटेंगे तो बटेंगे. अरे भाई तुम्हारी बात सही है भाई, लेकिन इधर नीचे जाति जाति में झगड़े लगा रहे, उसका क्या है फिर? लाडक्या बहिणीला धोका देऊन टाकला. अर्ध्यांचं तर बंद झालं यायचं. तेव्हाचा मावळा असा नव्हता. कुटक्यासाठी लढणारी औलाद नव्हती, कुटक्यासाठी स्वाभिमान गहाण ठेवणारे मावळे नव्हते, म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं. या स्वराज्यात एक मावळा येऊ लागला, निष्ठावंत मावळा होता. हे मर्द मावळे सच्ची सियाची बच्चे, नव्हते उन्ही कच्चे, नव्हते उन्ही कच्चे. शुभाचा शब्द जीवकी प्राण, शुभाचा शब्द जीवकी प्राण, शुभाचा शब्द जीवकी प्राण. स्वधर्मासाठी अर्पणी प्राण राखी. जाऊ वंदन माझे तुझ्या चरणाला, तुझ्या चरणाला. जाऊ वंदन माझे तुझ्या चरणाला, तुझ्या चरणाला. काळ शिवाजी आला जन्माला, शेषकरी राजाला. दक्ष देशाचं महाराष्ट्राचं, महाराष्ट्राचं घडविला जाणे इतिहास. दक्ष देशाचं महाराष्ट्राचं, महाराष्ट्राचं. धन्य शिव छत्रपती अवतार जाऊ माता धन्य होणार. धन्य शिव शाही आला, शाही ताटात. छत्रपती जागा ते गोवाला ठेवा ध्यानात. आणि तो निघाला कसा? अफजल होऊनी दंग बांधूनी चंग चढला मग रंग. 12,000 घेऊन सैन्या, 12,000 घेऊन सैन्या, 12,000 घेऊन सैन्या. निवड वीर मदत करण्यास निघाला शिवाजी. जाताना स्मरून गुरुजीला, जाताना स्मरून गुरुजीला, प्रिय काजीला, धन्य शिवाजीला, धन्य शिवाजीला. 12 संगम वेळ कशी काय, म्हणून मी आलो धरवया पाय. काजी म्हणे पंढरपूर सोडून आला शिवलापुरी खाली. पंढरपूर सोडून आला शिवलापुरी खाली. क्षेत्रलिंग देवस्थान, पवित्र महादेवाचं स्थान, कधी उद्ध्वस्त स्थान.
हिंदू सदैव नावला, हिंदू सदैव नावला, हिंदू सदैव नावला. आणि अभेद्य खानाची आणि राजांची ती कोठे म्हणाल, कोठे कोठे प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि त्या खानाची आणि राजांची भेटीची जागा ठरली आणि खानासाठी एक शानदार शामियाना छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी उभारला. तो कसा होता, कसा म्हणा. अहो तंबू खानाचा पारस चवीला, तंबू खानाचा पारस चवीला, तंबू खानाचा पारस चवीला. तंबू खानाचा पारस चवीला, तंबू खानाचा पारस चवीला, तंबू खानाचा पारस चवीला. तंबू खानाचा पारस फारस लविला. मंगली तुझे पंडितावले कांगले, चारी बाजूला अशी सागरे, कालीचे ते खाली पसरले, मध्यभागी ते आसन गेले. पक्के लोड समवरती ठेविले, गुलाब पाणी आत ठेविले, वाज चौकडे धरू लागले. फुलगाळे सुंद झाले या सभेला, इंद्र सभेचे स्वरूप आले. शिवरायांचे सर्व मावळे करती जोमाने काय जोमाने काय आपुले. आणि या महालामध्ये तो खान कसा अशा शानातो येईल प्राण डवला. भेटण्याची खान पाही महाराज जैसा दरबार शहाचा तैसा महाल अमर झाली भूषण तब्येत खानाची, 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 झाली भूषण तब्येत खानाची. कशी काय आणि राजांनी प्रतापगडावरती पोशाख बनवला. तो पोशाख कोणता होता, चिलखत चढलं अंगाला, ग चिलखत चढलं अंगाला, ग चिलखत चढलं अंगाला. हाती पायाला, ग तंगडीच्या हाती पायाला. समशेर लावली कंबरेला, राजांनी पोशाख चढायला सुरुवात केली. चिलखत अंगाला घातला, अंगाला घातला, तंग इजार पायाला घातली, समशेर कमरेला लावली. त्याची समशेर लावली कमरेला, ग समशेर लावली कमरेला, समशेर लावली कमरेला, ग समशेर लावली कमरेला. पुढं काय केलं,
वागण्याच्या घातल्या बोटाला वागण्याच्या घातल्या बोटाला मला पविना आज कधी मला पविना पाठीला पाठीला डोक्याला गजिरे टोपगातला डोक्याला जीवा माल्याला घेऊन जीवा माल्याला राजांचा पोशाख तयार झाला राजे तयार झाले आई जगदंबेची कवड्याची माळ गळ्यात घातली आई जगदंबेला साकडं घातलं आई जगदंबे तुझ्या आशीर्वादानं द्या बदलल्याच्या भिंतीला चाललो जगत्र जननी माय भवानी कुलस्वामी प्रसन्न हो हे मुन जीवा माल्याला हे मुन जीवा माल्याला हे मुन जीवा माल्याला हे जीवा माल्याला हे मुन जीवा माल्याला हे जीवा माल्याला राजे निघाले सोबत शिवाजी महाले होते शिवाजींच्या कमरेला तलवार होती नजर सर्व राजांवरती काही अंतरावर शिवाजी महाले 8-10 सैनिक निघाले मावळे घेऊन राजे ते कसे अशा थाटा माटानं भेट ती कोठे म्हणाल पैद्याशी आणि ती कशी म्हणाल जवळ जा शिवबाची धरून या ताबू लागला शिवराय छत्रपती शिवाजी राजांचे मोठे बंधू संभाजी राजांना या ठाण्याला दुर्जनी ठार केलं होतं आया बहिणीचा इब्राहिमवर हात या ठाण्याला घातला होता पुन्हा दुसरा प्रकार रंगा तो कसा पुन्हा करुण मान्यवर मारण ठाण्याची छाती तिसरा सय्यद मंडळ हावला जीवा मला करतोय होता जीवा
शाहीर कसा असावा शाहिरा गान गा छान शाहिरा गान गा छान मुडद्याला शाहिरा गान गा आवडलं तर टाळी वाजवा. हे काय तुमच्या घरातल्या गप्पा सांगायला आलो नाहीत आणि तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहेत नाही का माऊली. म्हणून महाराष्ट्राचं वर्णन छत्रपती शिवाजी राजांचं वर्णन गाण्यासाठी रात्र कमी पडेल आणि तुम्ही असेच बसून राहाल. आपल्याला शंकर भाऊंनी एक पण केलाय की 108 कथा करण्याचा, बरोबर ना माऊली. तर असे काहीतरी पण असावेत. मी म्हणजे शिवरायांचा छावा, मी म्हणजे शिवरायांचा छावा. अरे वै रे माझ्या भावा, तू शिवरायांचा छावा, पण तुझ्या तोंडात 50 रुपयाचा मावा तो पहिला बंद कर, मग छावा झाला तर चालतो. अशी निर्व्यसनी मुलं जन्माला यावी, आई बापाच्या पोटी गुणवान रत्न जन्माला यावी. सीमेवर जवान लढतोय, प्राणाची बाजी लावतोय. मुलगा जन्माला यावा, पुत्र जन्मावा, ईसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी गाजावा झेंडा. मुलगा जन्माला यावा. छत्रपती शिवाजी राजा, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, राजगुरु भगतसिंग सुखदेव या राष्ट्रासाठी प्राणाचं बलिदान देणारी मंडळी जन्माला यावी. नाही जन्माला आली तर आपल्या गावाची, तालुक्याची सेवा करणारी मुलं जन्माला यावी आणि त्यांच्या मार्फत अनेक तरुण घडावी. म्हणून अनेक वीरांनी या राष्ट्रासाठी, या देशासाठी प्राणाचं बलिदान दिलं. ते कसं, त्या शूरवीरांना मानवंदना कशी.
या देशासाठी रणभूमीवर दादा लई ट्रबल वाढवणार आहे. या देशासाठी रणभूमीवर प्राणजयाने वाहिला. या राष्ट्रासाठी रणभूमीवर प्राणजयाने वाहिला. आणि महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हाला रणभूमीवर प्राणजयाने वाहिला. देशासाठी रणभूमीवर प्राणजयाने वाहिला. महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हाला धन्यवाद. मला या ठिकाणी 7:30 बंद करायला लावलं होतं. 7:35 झाले. वेळेचं भान ठेवून या ठिकाणी थांबतो. मला सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी बोलवलं आणि आमच्या शंकरदादांनी बोलवलं. शंकरदादा, तुम्हाला पुन्हा एकदा जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही 100वी पार करावी आणि या गावातील लहान लहान मुलांना तुम्ही उंच शिखरावर घेऊन जाण्याचं काम करावं. एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर नियोजन या आमच्या माईक सिस्टीम वाल्या दादांसाठी सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी लावली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि वारकरी विचारधारा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा सर्व लाईव्ह सर्व हा कार्यक्रम होता आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या सर्व संचासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा आणि तुमच्यासाठी सुद्धा वाजवा. माझं भाग्य समजतो की मला तुमच्या समोर गाण्याची संधी मिळाली आणि एक छत्रपती शिवरायांचा एक मावळा म्हणून, एक सेवक म्हणून या ठिकाणी मी थांबतो. जिजाऊ सावित्री म्हणायला आता वेळ नाही, कथेचा प्रारंभ करायचा आहे. त्याबद्दल माझी कला आपण गोड मानून घेतली अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.